नवरा: सारखी भांडणे, मग माणसाने लग्न तरी का करायचं? बायको: मग प्रत्येक वेळी भांडायला आम्ही माणूस आणायचा तरी कुठून? मॅनेजमेंटच्या विद्यार्थ्याने एका मुलीला किस केले. मुलगी रागाने: हे काय आहे? मुलगा: हे डायरेक्ट मार्केटिंग आहे. मुलगी त्या मुलाच्या कानशिलात वाजवते. मुलगा रागाने: हे काय आहे? मुलगी: हा कस्टमर फीडबॅक आहे. विसरभोळे प्राध्यापक बायकोला: अगं सकाळी मी छत्री न्यायलाच विसरलो बघ. पत्नी: तुमच्या ते लक्षात केव्हा आलं? प्राध्यापक: कॉलेजमध्ये गेल्यावर छत्री बंद करण्यासाठी मी हात वर केला तेव्हा. नवरा: अगं मी जरा देवळात जाऊन येतो. पत्नी: अहो जा, पण काही विसरून येऊ नका. नवरा: अगं मी देवळातून जाऊन आलो बघ, पण न विसरता छत्री घेऊन आलो. पत्नी: अरे देवा, अहो पण तुम्ही छत्री कोठे नेली होती? तुम्ही तर रिकाम्या हाताने गेला होता. बायको: बोलता बोलता आपल्या लग्नाला 30 वर्षे झाली. नवरा: मला तर ऐकता ऐकता झाली. पावसाळ्यात 3 गोष्टी लक्षात ठेवा. 1. पावसात गाडी सावकाश चालवा. 2. गाडी चालवताना पुढचा ब्रेक दाबू नका. 3. आणि पोरीकडे बघून रेस वाढवू नका, कारण त्या मनातल्या मनात बोलतात, हे मेलं थोबाडावर पडलं पाहिजे. महाराष्ट्रातील एकाही मतदारांचं मत वाया गेलेलं नाही. ज्या ज्या पक्षाला मतदान केलं त्या त्या पक्षाची सत्ता आली. कोण म्हणतं जगाला तुमची पर्वा नाही? कधीतरी स्टँड न काढता गाडी चालवून बघा. 3-4 जण नक्की बोलतील, भावा स्टँड. रात्रीच्या पावसाचा एक फायदा असतो. जरी तुम्ही पायरीवर मुतला तरी कुणाला कळत नाही. पिंकी: डॉक्टरांनी तुला वजन कमी करण्यासाठी रोज 2 मैल फिरायला सांगितले ना, मग तू गेली नाहीस? चिंगी: नेमकी कालपासून माझी स्कूटर बंद पडली.